पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर दौऱ्यावर येणार आहेत. जुलै महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील अहमदनगर दौऱ्यावर आल्या होत्या. तेव्हा त्यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं होतं. ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी शिर्डीत आले होते. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील 1 महिन्यापूर्वीच अहमदनगर दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनीही शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतलं होतं. याशिवाय आतापर्यंत भाजपचे जे ज्येष्ठ नेते अहमदनगर दौऱ्यावर आलेले आहेत ते उत्तर अहमदनगर अर्थात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातच आलेले आहेत. भाजपचे प्रत्येक दौरे कार्यक्रम हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने उत्तर अहमदनगर भागातच होतात. आता यामुळे विखे पाटलांच्या हायकमांड समोर जरी प्रतिष्ठा वाढत असली तरी दक्षिण अहमदनगर मधील भाजपचे नेते मात्र काहीसे नाराज होत आहेत. काहीसे हेच चित्र मोदींच्या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा निर्माण झालेले आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या या नगर दौऱ्यामुळे नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये अंतर्गत कलह का वाढतोय, नेमके काय मतभेद होत असतात, आता कोणते मतभेद सुरू आहेत, या सर्व घडामोडींच्या मागची कारणं आणि त्यांचे होणारे परिणाम सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सध्या अहमदनगर भाजपमध्ये नेमके मतभेद कशावरून झालेत ते पाहूयात. तर येत्या 26 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते शिर्डीला देखील जाणार आहेत. अर्थात महसूल मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने ते अहमदनगर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे विखे पाटलांच्या मतदारसंघातच हा पूर्ण दौरा असणार आहे. मात्र आता यावरून भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी कर्डिले यांनी नगर शहरातील महसूल भवन या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे यांच्या प्रयत्नातून पक्षाचे मोठे नेते शिर्डीतच येत आहेत. आता आम्हाला दक्षिण भागात एखादं साई मंदिर उभं करावं लागेल तेव्हा कुठे पक्षाचे नेते दक्षिण भागात दौरे करतील असा टोला लगावलाय. तर राम शिंदे यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संरक्षण मंत्री असे सगळे पक्षाचे ज्येष्ठ नेते हे उत्तर अहमदनगर मध्येच येत आहेत. दक्षिणेत एखादा कार्यक्रम घ्या असं म्हणत विखे पाटलांवर निशाणा साधलाय. यावर विखेंनी शिर्डीत साईबाबाचे मंदिर असल्याने सर्व नेते तिकडे येतात, परंतु तरीही पुढील कार्यक्रम नगर शहरात आयोजित केला जाईल असं स्पष्टीकरण देत कुठेतरी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय. पण फक्त मोदींच्या दौऱ्यामुळेच हा वाद सुरू झालाय का, तर तसं नाहीये. यामागे गेल्या 4-5 वर्षातील राजकीय घडामोडी कारणीभूत आहेत, त्या देखील आपल्याला समजून घ्यायला हव्यात. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे 2019 मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्यात उत्सुक होते. त्यासाठी आघाडीमध्ये नगर लोकसभेची जागा काँग्रेससाठी सोडण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र आघाडीत नगरची जागा ही राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली असून नगरची जागा राष्ट्रवादीलाच मिळेल असा दावा शरद पवारांनी केला. त्यामुळे नाराज झालेले सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1 महिन्याच्या अंतराने राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. विखेंच्या पक्षप्रवेशानंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राम शिंदे आणि विखे पाटलांच्यात वादाची ठिणगी पडली. राम शिंदे आणि शिवाजी कर्डिले यांनी आपल्या पराभवामागे विखे पाटील पितापुत्रच असल्याची तक्रार देवेंद्र फडणवीसांकडे केली होती. मात्र भाजप आणि फडणवीसांनी राम शिंदे यांना विधान परिषदेत संधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा हा वाद उफाळला एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना भाजप सरकार सत्तेत आलं. त्यानंतर काही दिवसात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपमधील अनेक जुन्या आणि निष्ठावान नेत्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. त्यात फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाणारे राम शिंदे यांचा देखील समावेश होता. मागील अनेक दिवस पक्षामध्ये नाराज असल्याने फडणवीस त्यांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर करतील अशी अपेक्षा शिंदे आणि शिंदे समर्थकांना होती. मात्र झालं उलटच. फडणवीसांनी निष्ठावान राहिलेल्या राम शिंदे यांना डावललंच, पण नव्याने पक्षात दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना दुसऱ्या क्रमांकाचं प्रतिष्ठेचं समजलं जाणारं महसूल मंत्रिपद दिलं. राधाकृष्ण विखे पाटलांना दिलेले हे बळ पाहून भाजपचे जुने नेते आणि नवे नेते असा अंतर्गत संघर्ष सुरू झाला. त्यानंतर पुन्हा हा संघर्ष समोर आला तो अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्द्यावेळी. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतर आणि विभाजनाला राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटलांनी विरोध केला होता. त्यावरून राम शिंदे यांनी या दोघांवर टीका करत नामांतराला पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांनंतर बाजार समितींच्या सभापतींची निवडणूक पार पडली होती. याच सभापतींच्या निवडणुकीवरून राम शिंदे यांनी सुजय विखे पाटलांवर गंभीर आरोप केले होते. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या पीए आणि समर्थक कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या पॅनल विरोधात उमेदवार उभे केले होते. राम शिंदे यांनी सुजय विखे पाटलांवर गंभीर आरोप करत आपली नाराजी जाहीरपणे मांडली होती. सुजय विखे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. या वादामुळे जिल्ह्याचे प्रभारीपद स्वीकारूनही वर्षभर नगरकडे न फिरकलेले फडणवीस तातडीने नगर दौऱ्यावर आले. त्यांनी राम शिंदे यांना पक्षातील वाद पक्षातच ठेवण्याविषयी समज दिली.
देवेंद्र फडणवीसांनी समज दिल्यानंतरही राम शिंदे यांनी दक्षिण अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत विखे पाटील पिता पुत्रांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील या अंतर्गत कलहाचा भाजपला आणि पर्यायाने विखे पाटलांना फटका बसू शकतो का? त्यासाठी आपल्याला अहमदनगर जिल्ह्याची राजकीय गणितं समजून घ्यावी लागतील। नगर जिल्हा हा राजकीय दृष्ट्या कुठल्याही पक्षासाठी महत्त्वाचा ठरतो, कारण या जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर नगर दक्षिण आणि शिर्डी असे 2 लोकसभा मतदारसंघ येतात। या 12 मतदारसंघांपैकी सध्या केवळ 3 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे 6 तर 2 मतदारसंघात काँग्रेस आणि एका मतदारसंघात अपक्ष गडाख हे आमदार आहेत। लोकसभेबद्दल बोलायचं झाल्यास शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात आहेत, तर दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील हे भाजप खासदार आहेत। थोडक्यात अहमदनगर जिल्ह्यात कुठल्याही एका पक्षाचा स्ट्रॉंग दावा नाहीये, कारण हा जिल्हा राजकीय दृष्ट्या विभागलेला दिसतोय। मात्र 2014 मध्ये याच अहमदनगरमध्ये भाजपचे 5 आमदार निवडून आले होते। मात्र 2019 मध्ये भाजपच्या राम शिंदे आणि शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला आणि हा आकडा 3 वर आला। आता याच 2 पराभूत आमदार आणि पुढील विधानसभेतही संधी मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोनिका राजळे यांनी एकत्र येत विखे पाटील पिता पुत्रांवर टीका करून हायकमांडचं लक्ष आपल्याकडे वळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत। आता या नेत्यांच्या नाराजीचा किंवा गटातटाचा भाजपला आणि विखेंना पुढील निवडणुकीत काही फटका बसेल का, असा प्रश्न निर्माण होतोय। तर याचं उत्तर नाही असंच देता येतं, कारण या तिन्ही नेत्यांच्या नाराजीमागे आपापला राजकीय स्वार्थ दडलेला आहे। त्यामुळे या तिघांमध्ये कुठलीही एक वाक्यता दिसून येत नाही। यासाठी आपल्याला या नेत्यांच्या नाराजीचं कारण आधी पाहावं लागतं। तर राम शिंदेबद्दल बोलायचं झाल्यास राम शिंदे फडणवीसांच्या मर्जीतले नेते म्हणून ओळखले जायचे, मात्र विखे पाटील भाजपमध्ये आल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राम शिंदेंचं महत्त्व कमी होत गेलं। त्यानंतरही अनेकदा राम शिंदेंनी विखेंच्या विरोधात नाराजी व्यक्त करत कुठेतरी पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र फडणवीसांनी शुगर लॉबीतील चेहरा असल्याने आणि नगर जिल्ह्यात चांगली ताकद असलेल्या विखे पाटलांच्या बाबत कुठलीही भूमिका घेतली नाही। उलट राम शिंदेंनाच विधान परिषदेत संधी देऊन त्यांना शांत केलं। अशा वेळी पक्षात साईडलाईन झालेला राम शिंदे कुठेतरी पुढील निवडणुकीत संधी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींचं लक्ष आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात। तेच कर्डिले आणि राजळेंबाबत देखील दिसून येतं। कर्डिले यांचा पराभव झाल्यानंतर आणि विखे पाटलांचं पक्षातलं वाढतं महत्त्व पाहून सुरुवातीला काही दिवस त्यांनी राम शिंदेंना साथ देत विखेंविरोधात भूमिका घेतली होती, मात्र पुढे पक्षाने त्यांना अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद दिल्यानंतर ते काहीसे शांत झाले। आता पुन्हा त्यांनी विखेंविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली। राजळेंबद्दल बोलायचं झाल्यास 2दा शेगाव पाथर्डीमधून निवडून आल्यानंतर राजळे यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र विखेंना मंत्रिपद मिळाल्याने राजळे यांना संधी मिळू शकली नाही। त्यामुळे राजळे या विखेंविरोधात भूमिका घेताना दिसतात। मात्र राजळेंचा इतिहास पाहिला तर राजळे यांनाच पक्षातील नेत्यांकडून याआधी कडाडून विरोध झालेला आहे। 2019च्या निवडणुकीवेळी राजळे हटाव भाजप बचाव अशा घोषणा देऊन राजळेंच्या विरोधात पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच मोहीम उभारण्यात आली होती। राजळेंकडून मागील 5 वर्षात आपल्याला वारंवार डावलण्यात आल्याची आणि अपमानकारक वागणूक दिल्याची तक्रार या पदाधिकाऱ्यांची होती। यामध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा देखील समावेश होता। असं असतानाही राजळे यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र राजळे यांनाच पक्षातील अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत असल्याने त्यांचं पक्षातील स्थान कुठेतरी डळमळीत झालेलं आहे। अशावेळी पक्षाविरोधात काही भूमिका घेण्याची रिस्क मोनिका राजळे घेतील असं वाटत नाही। पण ही गोष्ट एकट्या नगर जिल्ह्याची नाहीये। भाजपमध्ये अनेक नेत्यांचं इनकमिंग झाल्याने ठिकठिकाणी निष्ठावंत विरुद्ध उपरे हा वाद सुरूच असतो। तर एकनाथ शिंदे व अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर हा वाद ठिकठिकाणी उफाळून आला होता। एकट्या नगर जिल्ह्याचं उदाहरण समोर ठेवलं तर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये जागा वाटप हा कळीचा प्रश्न राहणार आहे व त्यातून भाजपला जुन्या जाणते नेत्यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे, असं चित्र नगरच्या मोदींच्या दौऱ्यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतंय। खुद्द नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना भाजपच्या जुन्या नेत्यांकडून वाद निर्माण करणं हे त्याच दिशेनं बोट दाखवतं। तुम्हाला काय वाटतं, भाजपच्या अंतर्गत नाराजीचा फटका आगामी निवडणुकांमध्ये भाजपला सहन करावा लागू शकतो का? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।